नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून पाहिलं तर आपण काय माहिती का, सोनपेठ शहरामध्ये जे अन्न पुरवठा होतोय, जेणेकरून की अन्न पुरवठा कशा पद्धतीनं सोनपेठ शहरामध्ये होतंय, कशा पद्धतीनं प्रत्येक सोनपेठ शहरातील जे राशनधारक असतील, जे राशनचे कार्ड त्यांच्याकडे असतील, त्यांना कशा प्रकारे जे राशन दुकानदार मालक कशा प्रकारे फसवण्याचं काम करतात आणि कशा प्रकारे ते राशन सामान्य नागरिकाला पोहोचण्याचं काम करतात. मित्र हो, काही दृष्टिकोनातून आपल्याकडे काही तक्रारी आल्या होत्या सोनपेठ शहरातील नागरिकांच्या, की त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा काही राशनधारक आमचा थंब घेतात आणि थंब घेतल्यानंतर ते थंब घेतात आणि ज्या ठिकाणी त्या सदस्याची जी नोंदणी असते त्या नोंदणीच्या समोर जे काय 5 किलो 10 किलो जे राशन असेल तर त्यामधलं आहे ना जवळपास 2-3 किलो राशन जे राशन दुकानदार मालक असतील ते गायब करतात आणि त्यांची जे की दुकानदाराला जे राशन दुकानदार योग्य पद्धतीनं द्यायचं आहे, जे 10 किलो द्यायचं आहे तर त्या ठिकाणी 7च किलो काही नागरिकांना दिलं जातं आहे. तर त्या विषयावर आज आपण तहसील कार्यालय आला होतात आणि तहसील कार्यालयामध्ये जे अन्न पुरवठा विभाग आहे त्या विभागाला आपण आहे ना माहितीचा अधिकार टाकलेला आहे आणि निश्चितच आपल्याला ह्याकडे पाहूया की कशा प्रकारे आपल्याला माहिती मिळते. निश्चितच जे की सोनपेठ शहरामध्ये जे राशन दुकानदार धारक मालक असते ना, जे सोनपेठ शहरातील किती दुकानदार आहेत आणि कशा पद्धतीने ते राशन देतात, का अन्नाची भेसळ करून लोकांना राशन खाण्यासाठी देतात आणि गोरगरीब लोक असतील त्यांच्या तोंडातला घास हिसकाटून कुठंतरी आहे ना भेसळ बाजारामध्ये विक्री करतात. ह्याकडे पण पाहणं महत्त्वाचं होतं. म्हणून आज आपण तहसील कार्यालय ह्या ठिकाणी धाड घेतली आणि अन्न पुरवठा विभागाकडून आपण तात्काळ ही माहिती घेऊन आपण निश्चितच तुमच्यासमोर आणणार आहोत. मी महादेव नरोटे, आपण पाहतात महाराष्ट्र.